मोरया. वैराग्य, ज्ञान आणि कवित्व हे तिन्ही गुण एका ठिकाणी अवतरित झाले. वास्तविक बघायला गेलं तर वैराग्य, ज्ञान आणि कवित्व हे एकाच ठिकाणी बघायला खूप कमी मिळतं. कारण वैराग्य हे आम्हाला मागून मिळत नाही आणि मागूनही मिळत नाही. पंढरीनाथ भगवान की जय. मला वाटतं कळेल एवढं. वैराग्य आम्हाला मागूनही मिळत नाही आणि मागूनही मिळत नाही. ते आम्हाला आमचंच कमवावं लागतं. आणि वैराग्य कमवणं हाच खरा मानवी जीवनाचं ध्येय आहे. आम्ही मनुष्य जन्मामध्ये जन्माला येतो, पण ज्या वेळेला आम्ही जन्माला येतो त्यावेळेला आमच्या जवळ काहीतरी ध्येय असावं लागतं. ते ध्येय काय असतं हे सांगण्यासाठीच संतांचा अवतार आहे. हे सांगण्यासाठीच संतांचा अवतार आहे. आणि सुखासारिखे वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा तया रामदासा, असं रामदास स्वामींचं वर्णन आहे. सुखासारिखे म्हणजे शुकाप्रमाणे ज्यांचं वैराग्य होतं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही कधीही आम्हाला स्वतःला दास म्हणून घेत नाही कोणाचे. दास म्हणून घेत नाही. समर्थ रामदास स्वामी सांगतात की बाबांनो, एकदा तरी कोणाचे तरी दास म्हणून घ्या. आणि दास म्हणे अभिमानी, जो प्रभू रामचंद्रांचे दास आहेत त्यांचा अभिमान समर्थांना वाटतो. म्हणून तरी आम्ही दास्यत्व पत्करावं, म्हणून तरी त्या रामाचं चिंतन करावं, म्हणून तरी त्या रामाचं नामस्मरण करावं की जेणेकरून आमच्या बरोबर काय येणार आहे, आमच्या बरोबर शेवटपर्यंत काय येणार आहे याची जाणीव ज्या माणसाला होते तोच माणूस भगवंताचं नाव मुखामध्ये घेतो. आणि याची जाणीव जर कोणाला नसेल तर त्याचं होतं असं की आला आला बापुडा जन्मासी आला आणि गेला गेला बापुडा व्यर्थ गेला. या पलीकडं आमच्या आयुष्याचं काहीही कल्याण होत नाही. कल्याण झालं तर आमचं कल्याण मुंबईच्या जवळच होईल. पंढरीनाथ भगवान की. नाही तर या पलीकडं आमचं कल्याण होणार नाही. पण समर्थ रामदास स्वामी सांगतायत की तुम्हाला तुमचं कल्याण करून घ्यायचं असेल तर त्या भगवंताचं नाम मुखामध्ये असलं पाहिजे. त्या भगवंताचं नाम केव्हा मुखामध्ये येतं तर याला सुद्धा तुमची पूर्वपुण्याई पाठीशी असावी लागते. त्याशिवाय ते नाव मुखामध्ये येत नाही. ज्या वेळेला तुमच्या मुखामध्ये त्या भगवंताचं नाम येईल त्याच वेळेला आमच्या ठाई असणारी जी वासना आहे ती कमी 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 होत जाईल. मोह जो आहे तो कमी होत जाईल. इच्छा ज्या आहेत त्या कमी होतील. अपेक्षा ज्या आहेत त्या कमी होतील. आणि आम्हाला कशाची प्राप्ती होईल तर सुख आणि समाधान. पण समर्थच एका ठिकाणी म्हणतात की दुःख पाहता जवा पाडे सुख पर्वता एवढे. असं नाहीये. तर सुख हे जे आहे हे जवा पाडे इतकं लहान आहे आणि दुःख पर्वता एवढे. मग आम्हाला सुख आणि समाधान मिळेल असं तुम्ही कसं म्हणता. तर ज्या वेळेला त्या नामाची आवड मानवाला लागते आणि मनाला लागते त्या वेळेला जो मिळणारा आनंद आहे आणि समाधान आहे ते इतर कुठल्याही गोष्टींमध्ये तुम्हाला मिळणार नाही याची खात्री संत निश्चित देतात. कारण त्यांनी त्यांच्या आयुष्यात जे केले तेच तुम्हाला ते सांगतात. तुकाराम महाराजांचं जर उदाहरण घेतलं तुकाराम महाराजांचं जर उदाहरण घेतलं तर काय होतं आयुष्यामध्ये. हातामध्ये चिपळी, गळ्यामध्ये वीणा आणि मुखामध्ये विठ्ठल नाम. एवढ्याच भांडवलावरती ते या जगामध्ये आलेले होते आणि एवढ्यावरतीच या जगातून ते गेले. बरं नुसते गेले नाहीत तर जाताना त्यांना विमान घ्यायला आलं.
आम्हाला 4 जण आले तरी पुष्कळे. पंढरीनाथ भगवान की जय. निदान त्याची तरतूद तरी आम्ही करावी. नाम एक वेळेला बाजूला ठेवा, पण त्याची तरतूद तरी आम्ही करू का नाही आयुष्यामध्ये, याचा विचार आम्ही केव्हा करू माहितीये? एखाद्या वेळेला जर आम्ही पूर्वरंगामध्ये काय सांगावं, तर पूर्वरंगामध्ये हेच तत्वज्ञान सांगावं. का सांगावं? आम्हाला अनेक प्रश्न पडलेले असतात. आम्हाला अनेक प्रश्न पडलेले असतात आणि त्या दिवशी एखादा वक्ता, एखादा कीर्तनकार, एखादा प्रवचनकार असं काहीतरी बोलून जातो की आम्हाला तत्क्षणी त्याचं उत्तर मिळतं, म्हणून पूर्वरंग सांगावा लागतो. म्हणून पूर्वरंग सांगावा लागतो. दुसरी गोष्ट अशी आहे की तत्वज्ञान सोप्या पद्धतीनं सांगणं, यालाच तर समाज प्रबोधन म्हणतात. आणि ते करणं आमचं कर्तव्य आहे, ते कामच आहे आमचं. जे तुमचं नाव तुमच्या मुखामध्ये नाहीये ते नाम घेण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करणं, हेच जर आमचं काम असेल तर त्याविषयी बोलणं गरजेचं आहे. अनेक संत असे आहेत की ज्यांनी, समर्थांचं जर उदाहरण घेतलं तर 12 वर्षाचं वय होतं आणि त्यावेळेला आईला सांगतायत की अगं आई, मी चिंता करतो विश्वाची. आम्हाला आमची सुद्धा चिंता 12व्या वर्षी नसती, पण इथे विश्वाची चिंता ते करतायत. बरं, नुसती विश्वाची चिंता करत नाहीये, तर त्यावेळेला लक्षात असं आलं की हे विश्व ज्यांनी निर्माण केलंय त्याची चिंता, त्याचं चिंतन आम्ही करायला हवं, हे सुद्धा त्याच वयामध्ये लक्षात आलं. आम्हाला हे विश्व कोणी निर्माण केलं, कशासाठी निर्माण केलं, आम्ही कशासाठी जन्माला आलो, आमचं नेमकं कार्य काय आहे, कर्म काय आहे, हे आम्हाला कोणालाही माहिती नसतं. आम्ही नुसते जन्माला येतो, जे कर्म आम्हाला रोज करा. हरिनाथ भगवान की जय. हे सांगण्याचं तात्पर्य इतकं आहे की आतापर्यंत जे आम्ही